आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. महिलांचे जीवन चाकोरीबद्ध जीवन. कितीही चाकोरीबद्ध जीवन जगते म्हटलं तरीही काही काटे वाट्यात येणारच. त्या काट्यांना बाजूला सारून कितीही सुखकर वाटचाल करतो म्हटलं तरी ते प्रत्येकीच्याच नशिबात येते असं नाही आहे. आणि नशिबावर अवलंबून राहणं हे महिलेला कधीच आवडणार नाही किंवा तिला शक्य होणार नाही. मग काहीतरी मदतीचा हात हवाच. तसाच केंद्र प्रशासकाने एक सखी वन स्टॉप सेंटर सुरू केलं आहे. महिला आणि बाल विकास अधिकाराअंतर्गत हे सखी वन स्टॉप सेंटर चालवलं जाते. याच्याच केंद्र प्रशासकाच्या मुख्य प्रशासक असलेल्या मिनलताई जगताप यांच्याकडनं आपण सखी वन स्टॉप सेंटर नेमकं काय आहे, कसं काम करते, याच्या मागचे उद्दिष्ट काय, हे सगळं माहीत करून घेणार आहोत. नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनलवर मिनलताई जगताप तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सुरुवातीला तर मी तुमचं शिक्षण आणि तुमचं वैयक्तिक जाणून घ्यायला आवडेल मला. मी मिनल जगताप, केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला बाल विकास विभाग. माझं शिक्षण MSW झालेलं आहे आणि मी गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे. जसं आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागात मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून 8 वर्ष काम केलेलं आहे. आणि जलस्वराज, RCH रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम, फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही एक तयार केली होती आणि शेतकऱ्यांच्या सोबत काम केलेलं आहे. असा वेगवेगळा 20 वर्षाचा अनुभव आहे. सखी वन स्टॉप सेंटर हे नेमकं काय आहे, याची मागची संकल्पना काय आहे किंवा याचं उद्दिष्ट काय आहे? आता जेव्हा दिल्लीला निर्भया प्रकरण झालं तर शासनाला असं वाटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कुठली तरी योजना असली पाहिजे की त्या ठिकाणी एका छताखाली, ही एक छत्री योजना आहे, एका छताखाली त्या महिलेला सगळ्या आवश्यक सुविधा मिळाल्या पाहिजे. जसं एखादी पीडित महिला आमच्याकडे रात्री बेरात्री नवऱ्याने मारहाण केलेली येते, बरेच वेळा ती जखमी अवस्थेत असते, तर तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी आमच्याकडे GNM आहे. तिचं बरीच वेळा 18-19 वर्षाचा संसार झालेला असतो, पण तिचं ऐकून घ्यायला कोणी नसते. मग अशा वेळी आमच्याकडे तिचं सगळंच म्हणणं ऐकून घ्यायला, समजून घ्यायला आमच्याकडे केस वर्कर आहे. त्यानंतर आपण सर्दी खोकला झाला साधा तर एक दवाखान्यामध्ये जातो. पण मानसिक ताण आज आपण बघतो आहे की महिलांवर इतक्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे. घरातलं पण तिने केलं पाहिजे, बाहेरचंही केलं पाहिजे, मुलांचंही केलं पाहिजे आणि आर्थिक आज तर गरज आहे की दोघांनी कमवलं पाहिजे. तर हे सगळ्याच्यामध्ये ती मानसिक ताण येतो. मग ह्यासाठी तिला कोणीतरी समुपदेशक, एक तज्ज्ञ म्हणून तिला असला पाहिजे. तर त्यासाठी आमच्याकडे काउन्सिलर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की आपल्याला कायदेविषयक सल्ला. तर कायदेविषयक सल्ला म्हटलं की आपल्याला वाटतं की पैसा मोजावा लागेल, तर हे सगळं न करता ह्यासाठी आमच्याकडे तिला कायदेविषयक सल्ला मोफत मिळावा यासाठी आमच्याकडे लीगल ॲडवायझर आहे. आणि 5 दिवसाचा निवारा हा सगळ्यात महत्त्वाचा. बरेच वेळा अशी वेळ येते की पीडित म्हणजे महिला असते, तिला माहेरी पण जावं वाटत नाही आणि सासरी तर तिला राहणं शक्य नसते. अशी बरेच वेळा महिलांना, म्हणजे ती किती श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही स्तरामधून ती आलेली असेल तरी तिला अशी एक वेळ असते की तिला माहेरी जावं वाटत नाही आणि सासरी नाही. मग कुठे तिने जावं, तिच्या मुलांना कुठे घेऊन जावं? तर आमच्याकडे ते वन स्टॉप सेंटरला ते येऊ शकतात. अशा बरेच महिला आमच्याकडे येतात. मग वन स्टॉप सेंटरला या महिलांना किती दिवस निवारा मिळतो? नुसताच निवारा मिळतो की पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा काही मदत होते? आतापर्यंत शासनाने 5 दिवस निवारा आमच्याकडे होता. आता या मागच्या महिन्यापासूनच 10 दिवसाचा निवारा मंजूर केलेला आहे. शिवाय जर महिलेला जर असं वाटत असेल की काही कारणास्तव मला आणखीन राहावं लागणार आहे, माझी आणखी काही व्यवस्था झाली नाही, किंवा आम्हीही तिच्यासाठी पर्याय शोधतो पण ते पण तिला पटलेले नाहीत किंवा ते तिला अजून वाटतं आहे की मला अजून मी त्यात कम्फर्ट नाही, तर आम्ही जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या परमिशननी त्यांचा निवारा वाढवू देखील शकतो.
आणि आपण जे म्हटलं की त्या दरम्यान तर तुम्हाला सांगितलं की जेव्हा एखादी पीडित महिला येते तर ती बरेच वेळ जखमी अवस्थेत असते. मग तिच्यावर प्राथमिक उपचार हा सगळा केला जातो. शिवाय तिला तिचे केस पूर्ण समजून तिचं बोलणं, बरेच वेळा काय असतं ना की संवादच संपलेला आहे. इतकं म्हणजे काय म्हणतात स्पर्धेचं युग आहे, पैसा कमवायचा आहे, पोरांच्या एक्झाम्स आहेत, आईची ती वडिलांची धावपळ आहे. ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी संवाद गेलेला आहे. मुलांना आईशी बोलायला वेळ नाही, आईला मुलांशी बोलायला वेळ नाही, नवऱ्याला बायकोसोबत बोलायला वेळ नाही. संवाद घरातला संपलेला आहे. त्या महिलेलाचं ऐकूनच घ्यायला कोणी तयार नाही आणि तिलाही कोणाशी शेअर करायला वेळ नाही. मग ह्यासाठी आमच्याकडे केसवर कराय आणि खरं तिचं मन मोकळं तिथे केलं जाते. तर त्यानंतर त्या दरम्यान ती जेव्हा आमच्याकडे निवारायला राहते, आलेली असते, खूप रागात असते, घर तिला बरेच वेळ जीव नकोसा असतो. म्हणजे नवऱ्याने मारहाण केला आहे, घरातून लेकरा बाळांसह हाकलला आहे, तर आणि ती आमच्याकडे केस अशी आली म्हणजे 17 वर्षाची मुलगी असलेली, तिला नवऱ्याने हाकलून दिलं तर तिचा किमान 18 वर्षाचा संसार झालेला आहे. आणि तिला जर एवढा वेळा कितीक वेळा तिला बाहेर काढलं असेल, तिची मनस्थिती आज काय असेल, या सगळ्याला ती कंटाळून गेली होती. पहिल्या क्षणाला आली तर ती म्हणते की मला जगायचंच नाही, दुसऱ्या क्षणाला म्हणते की ही मला मुलगी नको, कुठे बालगृहात ठेवा, कुठे हॉस्टेलला ठेवा. म्हणजे सगळ्याच गोष्टीला ती संतापलेली असते. आम्ही जेव्हा तिला वेलकम करतो, जेव्हा तिला आलेली आहे तिचं स्वागत करतो, तेव्हा तिला आम्ही एकच म्हणतो की ताई तू जसं म्हणशील आपण तसं करू. कारण तिचा इतिहास प्रत्येक महिला स्ट्रगलमधून येते. म्हणजे आपण कुठल्याही महिलेला जर विचारलं की तुम्ही कसे शिकल्यात, कसे घडल्यात, तर आपण बघू तर आपल्याला कौतुकच वाटेल की बाबा हिच्याही आयुष्यात संघर्षच आहे. प्रत्येक महिला ही संघर्षातून येते. त्यामुळे तिला काय पर्याय आहेत तिच्या आयुष्यामध्ये, काय सोल्युशन्स आहे हे तिलाच माहिती असतात. आम्ही फक्त आमच्या समुपदेशक आम्ही सगळे मिळून फक्त एक पर्याय देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला काय हवं आहे, यातलं काही असू शकते का, हे होऊ शकते का. कारण जेव्हा आपण किती पण इथे मोठ्या गोष्टी करत असलो, पण जेव्हा आपल्यावर संकट येते ना तर आपल्याला पण ते सुचत नाही. आपण त्या एका आघात ट्रॉमामध्ये असतो की अरे मी आता काय करावं, मी किती एक्सपर्ट असली तरी माझ्यावर जेव्हा वेळ असेल तेव्हा बरेच वेळा मला सुचत नाही. कोणी एखाद्याने जर म्हटलं की बघ असं होते का, असं करू शकतो का, तर हे पर्याय अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून ही समुपदेशन वेळोवेळी म्हणजे एक वेळा नाही तर 5 दिवसाच्या दरम्यान पहिल्याच वेळी समुपदेशन, दुसऱ्या वेळी समुपदेशन, गरजेनुरूप तिला समुपदेशन केल्या जाते, गरजेनुरूप तिला कायदेविषयक सल्ला दिला जातो. बरेच वेळा तिला वाटते की नवऱ्याने हाकलून दिलं किंवा अजून मला त्या घरामध्ये अधिकार नाही कारण नवऱ्याच्या नावाने ते घर आहे. पण तिला हे सांगितलं जाते की लग्न जरी झालं आहे, तुझं लग्न झालेलं आहे, तुला मूलबाळ आहे आणि शिवाय तू त्याची पत्नी आहेस, घर त्यांच्या नावाने असेल तरी तुला त्या घरामध्ये तेवढाच राहण्याचा अधिकार आहे, तुझा त्या घरामध्ये देखील तेवढाच अधिकार आहे. हा विश्वास आपण तिला इथे देतो. ते कायदे तिला सांगतो की तुला असं वाटतं की आम्हीच नाही सांगत तर हे कायदेसुद्धा तुझ्या बाजूने आहेत, हे तिला समजून सांगतो. आणि त्यामुळे तिला विश्वास यायला लागते की नाही माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे जरी माहेरचे मला आता काही सांगत नाही आहेत, सासरच्यांकडे मला जावं वाटत नाही, तरी माझ्या बाजूनी प्रशासन आहे, कायदे आहे. खूप तिला आत्मविश्वास त्या दरम्यान येत असतो. या 5 दिवसाच्या दरम्यान बरेच वेळा एखादी महिला, एखादी मुलगी असेल तर ती जेव्हा तिला घरातून निघते तेव्हा जेव्हा तिला जीवही नकोसा असतो तेव्हा ती बॅग कुठे भरत बसणार आहे की मला काय टूथब्रश कुठे आणि माझं पेस्ट कुठे आणि माझे कपडे. तर इथे आल्यावर आपल्याकडे सगळ्यात पहिले वेलकम किट दिला जातो. त्याच्यामध्ये ब्रश, पेस्ट, कंगवा, शॅम्पू, साबण, पावडर, टिकलीपासून तिला ज्या आवश्यक गरजा आहेत हे तिला दिल्या जातात. आणि जर त्या दरम्यान ती अजून राहिली तर तिला कपडे, जेवण, त्या दरम्यान नाश्ता, चहा, पाणी सगळं दिलं जाते. तिच्यासोबत जर बालक असेल तर त्याला ड्रायपर, दूध ह्यापासून सगळ्या सुविधा त्यांना दिल्या जातात. वन स्टॉप सेंटरला कुठली महिला येऊ शकते? छोट्या मुलीपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत आपल्याकडे कुठलीही महिला येऊ शकते. म्हणजे आमच्याकडे आता नवरात्रा दरम्यान एक 1.5 वर्षाची मुलगी, आई वडील काहीतरी आता ते आई तिची दारू पिऊन बाजूला पडलेली खूप दूर दिसली नंतर आणि तिला कोणी घेऊन जाऊ शकत होतं रस्त्यावर. एका जोडप्याला ते दिसलं, त्यांनी लगेच आम्हाला चाइल्ड हेल्पलाईन 1098ला कॉल केला
आणि आमच्याकडे आली. अशी मग ती तिच्या आईवडिलांचा दुसऱ्या दिवशी शोध घेतला गेला, ते सुद्धा आले आणि मग तिला बालकल्याण समितीमार्फत त्यांच्या ताब्यात देण्यात आलं. तेही निरीक्षण म्हणजे काय म्हणतात की त्याला एका ठराविक कालावधीपर्यंत त्यांच्याकडे लक्ष देतात की ती खरंच आईवडील कॅपेबल आहेत की नाही त्या मुलाला सांभाळण्यासाठी, आणि शर्ती अटींवर तिला ते ताब्यात देण्यात आलं. अशी कुठलीही म्हणजे म्हातारी आजी देखील आमच्याकडे येऊ शकते. बरेच वेळा आलेले आहेत. काही जणांना आम्ही वृद्धाश्रमात सुद्धा किंवा परमनंट शेल्टरसाठी सुद्धा पाठवलेलं आहे, अशी कुठलीही. आणि शिवाय हे 24 तास, आता तुम्ही म्हणाल की कधी यायला पाहिजे, तर कधीही येऊ शकते. त्याला कोणत्याही वेळी म्हणजे सकाळी 10 ते 5 या दरम्यान नाही, तर 24 तास आणि 12ही महिने 24 तास हे वन स्टॉप सेंटर सुरू असते. इवन दिवाळी किंवा रंगपंचमी या दिवशीसुद्धा वन स्टॉप सेंटर बंद नसते. तर आपण कधीही महिला येऊ शकतात. आतापर्यंत कुठल्या केसेस जास्त आल्या की कुठल्या तुम्हाला जास्त हाताळावं लागलं? आपल्याकडे आता 2019 साली खरं तर हे वन स्टॉप सेंटर सुरू झालं, पण पहिले 1-1.5 वर्ष जरा लोकांना ओळख ह्या सगळ्यामध्येच लागला आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे 31 मार्च 2025पर्यंत आपल्याकडे आतापर्यंत 547 केसेस आलेल्या. तर त्या दरम्यान सर्वात जास्ती केसेस म्हणाल तर पॉक्सो म्हणजे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत ज्या असतात त्या मुली सर्वात जास्ती आपल्याकडे आलेल्या आहेत. की प्रेम प्रकरणं फार वाढलेली आहेत, म्हणजे किंवा काही मोठे जे लोक आहेत वयाने 18 वर्षाच्या वर 21 वर्षाच्या वर मुलं, तर हे बरेच वेळा त्या मुलीला लग्न म्हणजे प्रेम प्रकरण आणि मग पळून जाणे, तिकडेच विवाह करणे. बरेच वेळा जेव्हा त्या सापडतात मिसिंगमधून, तर बरेच वेळा असं होतं की तिला प्रेग्नंट आहे किंवा एक मूल आहे, सापडल्यावर अशी स्थिती आपल्याला दिसते. म्हणजे एकटी गेलेली मुलगी आहे आणि मुलाबाळांसह आलेली आहे. हे प्रमाण आपल्याकडे जास्ती वाढलेलं आहे. म्हणजे पॉक्सोचं सर्वात जास्ती केसेस आपल्याकडे येतात. आणि त्यानंतर येतात की कौटुंबिक हिंसाचार. आता महिला जरा जागृत व्हायला लागल्या आहेत. महिलांना म्हणजे पूर्वी महिलांवर हिंसाचार होत नव्हता कौटुंबामध्ये असं नाही, पण नवऱ्यानी चापट मारणे, नवऱ्यानी 4 लोकांसमोर अपमान करणे, नवऱ्यानी वारंवार घराच्या बाहेर काढणे किंवा हे तुझं घर नाही, हे तुझं, हे असं जे तिचा भावनिक सामाजिक ह्या सगळ्या भावना दुखवणे, तर हे कॉमन होतं. आणि महिलांनाही ते वाटायचं की नाही माणसं आहेत, नवरा आहे, असं होतेच, मालक आहे, ह्या गोष्टी तर म्हणजे गृहीत होत्या. पण आता महिला जरा बाहेर पडायला लागल्या, त्यांना कळायला लागलं की नाही असं नाही, मलाही एक मान सन्मान आहे. मी जरी गृहिणी असेल, ठीक आहे ना, जरी ती गृहिणी आहे पण तिला 4 लोकांमध्ये सन्मानाने वागवलं पाहिजे. ते तिचंही घर आहे, सारखं निघून जा काय हे म्हणतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती जरा बाहेर पडायला लागली आणि माझ्यावर अत्याचार होतो आहे, मला त्रास होतो आहे, त्या बाबी ती मांडायला लागली. पण आपण एक असं म्हणतो की तरीसुद्धा आमच्याकडे एक केस आली आहे, तर मला हे सांगण्याचा मोह आवरत नाही. एक महिलांपर्यंत महिलांच्या ज्या समस्या आहे किंवा ज्या उपाययोजना आहे त्या नक्कीच तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोचल्याच पाहिजे. त्यामुळे तुम्ही सांगावंच असा आग्रह राहील. बरोबर आहे. आणि मलाही या माध्यमातून महिलांपर्यंत हे पोहोचवायचे आहेत. या केसेस म्हणजे आम्ही खूप गोपनीयता असते आमच्या इथे. मेन म्हणजे मला सांगायचं की अत्यंत गोपनीय गोष्ट असते. म्हणजे आमच्याकडे एखादी पीडित महिला येत असेल तर तिचं नाव, आमचं कलेक्टर सरांकडे रिपोर्ट जात असतो दर महिन्याला, पण तिचं नाव आमच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्यापर्यंत देखील जात नाही. केस नंबर जात असतो, इतकं ते गोपनीय आहे. आणि जर कुठल्या कारणाने हे जर पाहिजे असेल तिच्या भविष्याच्या दृष्टीने, तिच्या हिताच्या दृष्टीने, तर कोर्टाने जेव्हा आम्हाला पत्र पाठवलं, कोर्टाने जेव्हा आम्हाला परमिशन दिली, तेव्हाच आम्ही त्या महिलेची माहिती इतरांना देऊ शकतो किंवा ती मागितलेल्या ठिकाणी पोहोचू शकतो. इतकं ते गोपनीय आहे. ती जी केस सांगत होती की एक महिला आमच्याकडे आली दुपारच्याच दरम्यान आणि एकदम अशी घाबरलेली आणि खूप थकलेली, दमलेली, आणि तिच्या चेहऱ्यावर असं काहीतरी कोणी मारलं आहे असं सुद्धा दिसत होतं. आणि तिला आम्ही आल्याबरोबर म्हटलं की काय झालं, तर ती म्हटलं की मला ना पहिले बसू द्या, म्हणजे इतकी ती दमलेली होती. आणि मग आम्ही तिला बसायला सांगितलं, पाणी दिलं, जरा शांत केलं.
तेव्हा ती म्हटली की आता मला सहन होत नाही. तर त्यांना म्हटलं की काय झालं? तर त्या म्हटल्या की नाही नाही, माझा नवरा म्हणजे आता त्या हद्दीच्या पार मला मारलेला आहे. म्हणजे मी थोडं सहन करायची ना, एवढे वर्ष आजपर्यंत मी केलं, पण आज त्याने सगळ्या सीमा पार केलेल्या आहेत. आता मला सहन होत नाही. आज मी तुम्हाला सांगणार की आज मी आता बोलणार आहे. मी पोलीस स्टेशनलाही जाणार आहे. तिला 10वीमध्ये मुलगी होती, म्हणजे किमान 16 वर्षाची मुलगी, 17 वर्षाचा संसार झालेली. मग तिचं पुढे बोलताना कळलं की नवरा एकही दिवस असा नाही की तिला मारत नाही किंवा तिला अश्लील शिवीगाळ करत नाही. ती 17 वर्षापासून हे सहन करत आहे. आणि आज कुठे ते पोरींसमोर जेव्हा त्याने हात उगारला, 4 लोकांसमोर हात उगारला, घाणेरडे शिव्या दिल्या, तर आणि इतकं मारहाण केली का तिला उठून दवाखान्यात येणं कठीण होत होतं. तेव्हा ती म्हटली की नाही, आता मी तक्रार करणार. मला एकच म्हणायचं आहे की सहनशीलतेचाही एक अंत असतो, मर्यादा असते. महिलांनी इतकं सहन करू नये की म्हणजे तिला असं वाटावं की कधी कधी त्या दरम्यान तिचा जीवसुद्धा गेला असता. ते सहन करून करून तिला नको सोडून एखाद्या विहिरीत उडी मारली असते किंवा स्वतःचा जीव कुठला मार्गाने संपवला असता. किंवा मुली हे सारखं बघत आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होत आहेत हा पण आईने विचार करावा. म्हणजे सहन करत आहे तुम्ही, आदर्श बनत आहे, त्याचा परिणाम वाईटसुद्धा होऊ शकतो, याचाही महिलांनी विचार करावा. नक्कीच. संकटग्रस्त महिला तुमच्यापर्यंत पोचतात, पण काही महिला पोचू शकत नाही. त्यांना सखी वन स्टॉप सेंटर काय आहे हेच माहिती नाही. मग त्या महिलांपर्यंत तुम्हाला एखादी केस माहिती आहे की इथे इथे काहीतरी चुकीचं घडत आहे, तर मग तिथपर्यंत तुम्ही कशा पोहोचता? आता आमच्याकडे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्रामला जातो. तर आमच्याकडे एक महिला आली. महिलेचं असंच कुठला तरी कोणीतरी तिला नंबर दिला असेल आमचा. तिचा फोन आला पांढरकवडा तालुक्यामधून. तर त्यांचा फोन आला आणि त्या म्हटलं की मला आत्ता जर नेलं नाही ना, मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, ते 4 वर्षाचं आहे, एक 5 वर्षाचा आहे, आणि मला आत्ता जर इथून काढलं नाही ना तर माझा नवरा मलाही मारून टाकेल आणि माझ्या मुलांनाही. आणि आम्हाला काही कळायलाच मार्ग नाही. मग शेवटी आम्ही तिला थोडी माहिती विचारली की तुम्ही थोडं पुढे येऊ शकता का, तुम्ही एक कॉल करू शकता का 112ला, म्हणजे तुम्हाला लगेच रेस्क्यू करायचं आहे म्हणून. ती म्हटलं मी यानंतर आता कोणाला फोन पण करू शकत नाही, काहीच नाही. त्यांना म्हटलं की ठीक आहे. मग त्यांचा ॲड्रेस आम्ही घेतला आणि तेथील पोलीस स्टेशन आणि तिथलं समुपदेशन केंद्र आहे त्यांना कॉल केला. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही यांना घेऊन या, ह्या अत्यंत अडचणीत आहे. कारण आम्ही इथून पांढरकवड्याला जाणे, त्याला लागणारा वेळ आणि त्या दरम्यान तिला जर काही झालं तर तिचं जीव, तिच्या मुलांचा जीव हा महत्त्वाचा होता. म्हणजे आपण जे म्हणतो ना एखाद्या ठिकाणी गोल्डन आवर्स, एखादी आपत्ती, म्हणजे मी त्यात काम केलं म्हणून त्याला नेहमी रिलेट करते की त्या वेळेला फार महत्त्व असते. आपण त्या वेळेत जर पोचलो नाही आणि मग उशिरा पोचलो आणि त्यात काही घटना घडून गेली तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही. ती वेळ महत्त्वाची होती. मग आम्ही तिथल्या PI सरांना फोन केला पांढरकवड्याच्या आणि तिथल्या काउन्सिलरला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना जरा त्यांचं आम्ही कोऑर्डिनेशन करून दिलं. त्यांनी ताबडतोब, त्यांनी देखील किती तत्परता दाखवली ह्याचंही कौतुक करणं गरजेचं आहे की कारण त्यांनी लगेच गाडी काढली. त्या समुपदेशक त्याच्यामध्ये गेल्या. तिथे खरं तर इलेक्शनचे दिवस होते, गाडी नव्हती, पोलीस अवेलेबल नव्हते, पण आम्हाला PI सरांनी खूप मदत केली. आणि त्या समुपदेशकांनी, म्हणजे मला रात्री कळलं की त्यांनी सकाळपासून टिफिन खाल्लेला नव्हता, तर त्यांना 8-9 वाजले. तर हे सगळं जे आहे हे सगळ्यांनी जे सहकार्य केलं आणि त्या महिलेला पोलीस स्टेशनला आणलं. म्हणजे तिला खरंच तिथे गेल्यावर कधी कधी फेक न्यूज पण असतात, पण शहानिशा थोडीफार केली, पण ती वेळ पण नव्हती करण्याची. ते गेले, तिला पोलीस स्टेशनला, पांढरकवडा पोलीस स्टेशनला आणलं आणि तेव्हा त्या PI सरांचं म्हणणं होतं की बरं तेव्हा जर नसतं आणलं ना तर तिला खरंच काहीतरी झालं असतं. म्हणजे इतकं ते तणावग्रस्त तिथे वातावरण होतं. म्हणजे तिला तिथून निघणं पण कठीण होतं, कारण नवऱ्याने आजूबाजूचे दुकानवाले, शेजाऱ्यांना सांगून ठेवलं होतं माझी बायको घराच्या बाहेर लेकरांना घेऊन पडली की मला सांगा. तो लगेच तिला जाऊन एकदम मारहाण करायचा आणि ती बाई अशी एकदम बारकीशी, छोटीशी, आणि तो माणूस एकदम असा धिप्पाड, म्हणजे बलदंड. तर ती त्याला सतत घाबरायची आणि हे सगळं वातावरण. आणि मग ती तिथून सुखरूप निघाली. तिथून पोलिसांनी वन स्टॉप सेंटरला आणलं आणि तिथून आम्ही पुढे तिला कायमस्वरूपी जिथे निवारा आहे, मुलाबाळांना जिथे मुलाबाळांसह स्वीकारल्या जाते, त्यांचं शिक्षण, त्यांचं राहणं, सगळ्या गोष्टी तिथे पुरवल्या जातात, अशा ठिकाणी आम्ही तिला नंतर पाठवलं. आजही ती आम्ही फॉलोअप घेतो, तर एकदम व्यवस्थित आहे.
तर अशा गोष्टी आम्हाला त्या करता येणं शक्य झालं. ह्या सगळं करताना नक्कीच आपण मानसिक कुठेतरी गुंततो, बरोबर. कारण ती सुद्धा महिला आहे, आपण सुद्धा महिला आहे. काय परिणाम होतो स्वतः? म्हणजे खरं तुम्ही हे बोलला ते अत्यंत बरोबर आहे. कारण जेव्हा आपण सतत अशा केसेस येत राहतात तर आपण ते सतत तसाच विचार करत जातो, तर आपल्यालाही ताण तणाव येत राहतो. शिवाय बरेच वेळा पीडितांच्या घरी फोन येतात, त्यांच्या नातेवाईकांचे फोन येतात, अर्ध्या रात्री पोलीस स्टेशनमधून फोन येतात, पीडिता येत आहे, म्हणजे आपण सतत त्याच्यात गुंतत आहोत. आणि सुरुवातीला तर फारच वाटायचं की बापरे, महिलांना किती प्रश्न आहेत, म्हणजे हे कायदेही अपुरे पडतात. आपण म्हणतो की महिलांसाठी किती कायदे केलेले आहेत, पण कायदे अपुरे पडतात. जेव्हा अशी एखादी केस येते ना की तिला कायदे एवढे आहे, आम्ही सगळं म्हणजे आपण सगळेजण प्रशासन एवढं सगळं मदत करतो आहे आणि तरी तिचा प्रश्न सुटताना दिसत नाही. तेव्हा म्हणजे झोप आली आणि अर्ध्या रात्री जेव्हा जाग येतो तर तीच महिला पुढे दिसते. आणि खरंच आहे म्हणजे की असं वाटतं की कायद्यामध्ये सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावेळी वाटते मग काय केलं पाहिजे, तिच्यासाठी आपण कशी मदत केली पाहिजे. मग आम्ही वेगवेगळ्या NGOसोबत, काही आमचे समाजकार्य महाविद्यालयाचे माझे पण प्राध्यापक आहेत, त्यांच्यासोबत काही चर्चा करून काही समस्येतून त्यामध्ये निष्पत्ती होऊ शकेल का, तिच्यासाठी काही होऊ शकेल का, असे वेगवेगळे. किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, आमच्या प्रोटेक्शन ऑफिसर, मग ह्यांच्याशी आम्ही चर्चा करून काही यातून अजून नवीन मार्ग निघू शकतो का. काही जजेससोबतसुद्धा आम्ही बोलतो, जिल्हा विधी प्राधिकरण चे जे सचिव आहेत नहार सर, आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा बरेच वेळा अशा महिलांच्या संदर्भात चर्चा केली की त्या महिलेची समस्या सुटण्यासाठी आपण अजून काय करू शकतो. तर तेव्हा खरंच आहे आम्ही त्या सगळ्या केसमध्ये गुंततो. म्हणजे आम्ही आमच्या जे सहकारी आमची जी टीम आहे काम करणारी ते सुद्धा आम्ही चर्चा करतो की किती प्रश्न आहेत आणि ती गेल्यावरही आम्ही तिच्यावर चर्चा करत असतो की कसा प्रश्न सुटू शकेल. आणि त्यात कधी तर 8-10 दिवस त्या प्रश्नामध्ये आम्ही गुंतलेलो असतो त्या महिलेच्या. तर हे सुद्धा होते. म्हणजे बालकल्याण समितीच्या आमच्या एक सदस्य होत्या, तर त्या मॅडम आणि आम्ही रात्री एक केस अशी आली की म्हणजे तिचे प्रश्न ऐकून म्हणजे इतकी छोटी मुलगी, तिच्यावर इतका भयानक अत्याचार झाला. म्हणजे आजपर्यंत आपण किती केसेस ऐकतो की तिच्यासोबत असं झालं, तिच्यासोबत असं झालं, पण ना असा ऐकलेला न वाचलेला इतका भयानक त्या 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला होता. म्हणजे माणसाने रेप करून त्या अशा काट्यांच्या त्या छावणीमध्ये त्याला असं दाबून ठेवलं होतं की ती मरूनही जाईल. पण तिचं जीव बलवत्तर, म्हणजे तिचं काय म्हणजे नशीब बलवत्तर, तर ती वाचली. आणि सकाळी तिला शोधायला लोक गेले तेव्हा तिचं काहीतरी आवाज तोंडातून निघाला, तर ते लोकांनी तिला त्याच्यातून काढलं. असं एक शरीराचा पार्ट नव्हता की तिच्या शरीरात काटे तिच्या रुतलेले नाही, असे पूर्ण सुजलेली जखमी अवस्थेत ती मुलगी. त्यावेळी आमच्या त्या मॅडमचा फोन यायचा, मॅडम रात्री झोपल्या का हो. म्हटलं नाही नो मॅडम, मी तिचाच विचार करत आहे की तिचं कसं होईल, कसं तिच्या आईला काय वाटत असेल, वडिलांना काय वाटत असेल, कसं म्हणजे हादरून गेले असतील आणि काय विकृती आहे. एवढ्या छोट्या लेकराला सुद्धा लोक सोडत नाही. तर हे अशा केसेसमध्ये आम्ही स्वतःसुद्धा बरेच वेळा गुंततो. पण आम्ही त्यातून बाहेर निघायचंही आम्ही ते कौशल्य अवगत केलेलं आहे. कारण ते जर नाही केलं तर मग पुढे आम्ही पुढच्या पिढीला न्याय देणार नाही. किंवा आपण म्हणतो की आपल्यालाही जगावं लागणार आहे, आपलंही एक आयुष्य आहे, आपल्या मुलांबाळांना सुद्धा आपण हवे आहोत. त्यामुळे आम्ही त्यातून निघण्याचं पण कौशल्य अवगत केलेलं आहे. वेगवेगळी आव्हानं असतील किंवा एक मानसिक ताण पण येत असेल, तर याला कसा हँडल करता तुम्ही? मला सासरच्यांचं अत्यंत कॉपरेशन आहे. म्हणजे मी आधीचं पण सांगू इच्छिते की मी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असताना महिला त्या पोस्टसाठी नको होती त्यांना. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की महिला रात्री बेरात्री येऊ शकणार नाही आणि आपत्ती कधीही येऊ शकते, तर त्या पोस्टवर जे असतील त्यांना कधीही यावं लागेल. त्यामुळे आम्हाला महिला नको. मग जेव्हा रिटर्न टेस्ट इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये मी क्वालिफाय झाली. मग त्यांना मी शब्द दिला की अशी कुठली मी महिला आहे म्हणून कुठली अडचण येणार नाही. आणि मी ते सिद्धसुद्धा करून दाखवलं. म्हणजे रात्री 1:30 वाजेपर्यंत मी ऑफिसला राहायची. बरेच वेळा पूर काही सांगून येत नाही, रात्रीच खरं तर ते चढून येतात पाणी. आणि मग आम्ही रात्री हेलिकॉप्टर बोलवणे वगैरे सगळं ह्या गोष्टी सगळं मंत्रालयाशी कॉन्टॅक्ट करून बोलवणे, शोधबचाव पथक पाठवणे, त्यांना रेस्क्यू करणे, हे सगळं तिथून जिल्ह्यातून कोऑर्डिनेट करणे, हे सगळं मी तिथे राहून रात्री 1:30-2 वाजेपर्यंत केलेलं आहे.
आणि आताही ह्या सगळ्या बाबींमध्ये म्हणजे तेव्हाही पासून तर आताही सासरचे अत्यंत कॉपरेट करतात. माझे मिस्टरच ॲक्च्युली MSW आहे, सोशल वर्क फील्डचे आहेत, त्यामुळे त्यांना या बाबतीत सगळं नॉलेज आहे आणि जाणीव आहे की काय असते, काय असू शकते, काय करावं लागू शकते. त्यामुळे कधीच मला सासरच्यांची अडचण नाही, उलट मला खूप कॉपरेशन आहे. माझ्या मुली होत्या तर मी 1:30 वाजेपर्यंत जेव्हा घराच्या बाहेर आहे तर माझी मुलगी तेव्हा 9 महिन्याची होती. 9 महिन्याचं बाळ कोण सांभाळली? माझे मिस्टर एकदम व्यवस्थित सांभाळायचे. मला कधीही अशी अडचण जाणवली. मला ऑफिसमध्ये असा कधी फोन आलेला नाही की ती खूप रडत आहे, तू ये. कधीही असं कॉल आलेला नाही. आणि सामाजिक पण कुठल्या अडचणी या कामामध्ये आल्या नाही. म्हणजे या बाबतीत तर मी नशिबान समजते की असे कुठलं आम्हाला म्हणजे अशी द्विधा मनस्थिती कधी आली नाही की आता काय केलं पाहिजे, अशा कुठल्या अडचणी कधी अशा अडचणी आलेल्या नाही. अडचणीवर मात करतच आपल्याला प्रेरणा मिळते. अशी एखादी प्रेरणादायी घटना ज्याने आणखी प्रोत्साहन मिळालं की नाही, मी आता यापेक्षा आणखी चांगल्या तऱ्हेने मी महिलांना सुरक्षित करू शकते, त्यांना चांगलं लाईफ देऊ शकते, अशी एखादी घटना? अशा तर बऱ्याच घटना आहे. कदाचित कसं आहे की आता तुम्ही ऐकाल तर ते यवतमाळ जिल्ह्यातली एक घटना, शहरातली. म्हणजे त्यासाठी आम्ही एक टीम म्हणून काम केलं. म्हणजे आमचीच टीम नाही तर एक पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आमच्या टीम म्हणून म्हणजे आमचे सहकारी म्हणून काम करतात. एक मुलगी होती, तिचा आम्हाला फोन आला. तिला असंच कोणीतरी अवेअरनेसमधून कोणीतरी सांगितलं की बाबा एक तुला अडचण आहे तर हा नंबर आहे, तू फोन करू शकते. तिचा मला फोन आला की मॅडम मला ना लग्न करायचं नाही. ती 18 वर्षाच्या वर म्हणजे तर जवळजवळ ती 27 वर्षाची असेल, पण मला लग्न करायचं नाही, माझ्या घरचे फार जबरदस्तीने लग्न करून देतात. मग तिला म्हटलं की ठीक आहे, तू येऊन भेटू शकते का? कारण ती इतकी घाबरलेली होती की ती पूर्ण बोलू पण शकत नव्हती. तिला म्हटलं आम्ही येऊ का? तर ती म्हटली नाही, तुम्ही आले तर घरच्यांना संशय येईल की मी काहीतरी वेगळा विचार करत आहे. तर मला असं वाटतं की मीच वेळ काढून कशी तरी चुकवून सगळ्यांना येते. आणि ती तिच्या भाच्याला ट्युशनला पोहोचून देण्याच्या निमित्ताने आली आणि मग आम्हाला भेटायला आली. मग ती भेटायला आल्यानंतर ती म्हटली की माझं पहिलं लग्न झालेलं आहे, माझ्या आईनी प्रतिष्ठा म्हणजे घरच्यांनी प्रतिष्ठा खूप श्रीमंत घरी माझी पोरगी पडली पाहिजे असं म्हणून दिलं. आणि तो मुलगा इतका विचित्र निघाला. जेव्हा घरच्यांना सांगितलं तेव्हा घरची म्हटलं की आमचं फार चुकलं. म्हणजे महिनाभरामध्येच ती परत माहेरी आली आणि परत ती गेली नाही आणि मग डिवोर्स वगैरे सगळं झालं तिचं. आणि त्यानंतर आता परत माझं अशाच मुलाशी करून देत आहे की मला म्हणजे पहिला प्रॉब्लेम होता की नवरा 1 महिन्यामध्ये एकही वेळा माझ्यासोबत एकही शब्द बोललेला नव्हता. मला हे दुसऱ्यांदा वाटत होतं की चला आता नवरा किती छान असा मोकळा बोलणारा असावा, मी शेअरिंग करू शकेल की काय झालं आहे, मला काय वाटते, काय आवडते, तुम्हाला काय आवडते हे पण मी त्याला विचारू शकेल. पण दुसरीही वेळ की आमचं एंगेजमेंट झाली, आम्ही कपडे खरेदी केले लग्नाचे, त्या दरम्यानसुद्धा मी बराच वेळ बोलण्याचा प्रयत्न केला, फोन नंबर घेण्याचा प्रयत्न केला, फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याशी बोलतच नाही. आणि तो म्हणतो की लग्न झाल्यावर बोलू ना, आता काय बोलावं लागते, म्हणजे आपण या याच्यात जगत आहे तर मला असं वाटते की त्यांनी थोडं बोललं पाहिजे. ठीक आहे, तो चांगला याचा असेल, पण माझा पहिला अनुभव फार वाईट असल्यामुळे मला वाटतं की त्यांनी बोलावं. पण त्याचं बोलणं वागणं मला काही बरोबर वाटत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. लग्न 6 दिवसावर आलेलं होतं आणि ती म्हटली की मला लग्न करायचं नाही. तिला म्हटलं ठीक आहे, नाही तर मी जीव देऊन देईन. मग तिला म्हटलं की ठीक आहे, नाही आपण करू, तुझ्या घरच्यांना आम्ही बोलू का? ती म्हटली नाही, काही ऐकणार नाही. सगळ्यांनी बोलून चुकलं आहे, सगळं करून पाहिलं आहे, मी कित्येक वेळा जेवण सोडलं आहे, त्यासाठी जेवण सोडून अशक्तून ॲडमिट झालेली आहे आणि तरी पण माझ्या घरचे म्हणतात की नाही बेटा तू लग्न कर, सगळं बरोबर होईल. पण मला जो मूळ प्रश्न आहे की मला तो निदान बोलला तर पाहिजे, निदान माझ्याकडे बघितलं तर पाहिजे, ते सुद्धा प्रायमरी गोष्टसुद्धा त्याने केलेली नाही आहे. त्यामुळे मला नको, भीती वाटत आहे पुढच्या आयुष्याची आणि पुन्हा माझ्या वाट्याला तसंच येईल का काय ह्याची पण भीती वाटत आहे. म्हणून मला लग्न सध्या माझं दुसरं कोणत्याही मुलाशी करा पण ह्याच्याशी करायचं नाही, किंवा मला काही वेळ तरी द्या. त्यांनी इतक्या गडबडीत केलेलं आहे सगळं नियोजन की मला ते का गडबड करत आहे हाही प्रश्न वाटतो आहे. म्हणजे सगळे तिच्यापुढे प्रश्न होते. मग तिला म्हटलं की ठीक आहे, तू आमचं तेव्हा वन स्टॉप सेंटर ह्या नवीन इमारतीमध्ये नव्हतं, शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, तिथे आमचं वन स्टॉप सेंटर होतं. तर तिला म्हटलं की ठीक आहे, तू कधी येऊ शकते, आज येऊ शकते का नाही? ती म्हटलं मी गाडी घेऊन आली आहे, बाच्याला परत घेऊन जायचं आहे.
मी उद्या माझी हळद आहे, म्हणजे 2 दिवसांनी माझी हळद आहे, तर मी त्याच्या आधी येते, तुम्हाला कॉल करते. तिला म्हटलं ठीक आहे, तू म्हणत असेल तर आम्ही घ्यायला येऊ शकतो. पण ती म्हणते नाही, मी माझ्याच पायाने येईल. तर ती आमच्याकडे लग्नाच्या 3 दिवस आधी आली आणि वन स्टॉप सेंटरला आली. मग आम्ही त्या दरम्यान तिला म्हटलं की आपल्याला पोलीस तक्रार करावी लागेल, साधी तक्रार, की मला एक माझ्यावर अत्याचार होत आहे, मला लग्न नाही करायचं, जबरदस्तीने लग्न होत आहे, किंवा करू शकतेस का. तर ती म्हटली की ठीक आहे. मग आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेलं. PI सरांना समजून सांगितलं की 3 दिवस लग्न आहे, लग्न आलं 3 दिवसावर आलेलं आहे, फक्त 3 दिवस तुम्ही बोलू नका, सांगू नका वन स्टॉप सेंटरला आहे, तुम्हाला हवं तर सांगा की चांगले सुखरूप ठिकाणी आहे. दिवस निघाल, तो दिवस टळला की आपण घरच्यांना बोलू, कारण घरचे ऐकायला तयार नाही आहेत म्हणून. मग PI सरांनी आम्हाला खूपच मदत केली. आणि मग घरचे जेव्हा त्यांच्यापर्यंत गेले तर त्यांना म्हटलं की ठीक आहे, मुलगी सुखरूप आहे, तिच्या मनाविरुद्ध तुम्ही लग्न जुळवलं होतं. आणि ते सुद्धा त्यांच्यापुढे तयार, म्हणजे मान्य झाले की हो, आम्ही तिची इच्छा नव्हतीच खरं लग्न करायची. आणि पण एक या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप छान वाटली की तिच्या आईला, तिच्या भावाला, वहिनीला, घरच्यांना असं कुठेही वाटलं नाही की ती एखाद्या मुलासोबत पळून गेली असेल. इतका विश्वास तिच्याबद्दल होता आणि ती मुलगीसुद्धा इतकी व्यवस्थित होती. आम्ही कारण तिला खोदून विचारलं की तुझं कोणासोबत प्रेम आहे का, म्हणजे आम्ही तसंही बोलू, हरकत नाही, तू जर चांगला असेल तर आम्ही घरच्यांना म्हणू की बघ हा, तुम्ही याचा विचार करायला हरकत नाही, तिची इच्छा आहे. पण ती म्हटली नाही, माझं असं काहीच नाही आहे, फक्त मला त्या मुलाशी नाही करायचं की जो मुलगा माझ्याशी बोलला पण नाही आहे नीट. आणि आज सांगते की तिच्या आईचाच हा हट्ट होता ना की चांगल्या घरी पडावी. तिची आई तिचं एकही शब्द ऐकत नव्हती. आणि ह्या सगळ्या घटनेमधून एक इतकी चांगली गोष्ट झाली की तिच्या आईला वाटलं की माझी मुलगी जिवंत का आहे, माझी मुलीने जीवाचं तर काही केलं नाही आणि म्हणत काय आहे, फक्त त्या मुलाशी लग्न नाही करायचं. तिच्या आईला खरोखर तिची चूक कळाली आणि तिच्या आई जी कधीच तिच्या बरोबर चांगली बोलायची नाही, तिच्याविषयी चांगली बोलायची नाही, तिच्या पाठीशी उभी राहिली. कोणी आलं की ती म्हणायची माझ्याशी बोला, तिच्याशी बोलू नका. आणि तिने केलं ते बरोबर आहे. हाच एक सपोर्ट पाहिजे. आणि त्यानंतर तिने मुंबईला जाऊन ॲनिमेशनचा रेग्युलर कोर्स केला. अरे वा. आणि तिच्या पायावर आज ती सेटल आहे. तर इतकं छान सगळं झालेलं आहे आणि अत्यंत खरंच हुशार व्यवस्थित मुलगी. तर आताही येते, ती भेटते, आम्हाला मेसेजेस येतात तिचे, एकदम आनंदी, आई आनंदी. आणि आई सगळ्यात मेन म्हणजे मुलीला आई मिळाली आणि आईला मुलगी मिळाली, हे त्या सगळ्या घटनेमधून झालं. तो प्रेरणादायी मला वाटतं की अरे, म्हणजे वाईट जरी झालेलं आहे पण त्यातून पुढे त्याचा परिणाम, जर चांगलं सगळं झालं त्याचा परिणाम अत्यंत चांगलासुद्धा होऊ शकतो. नाते चांगले पक्के होऊ शकतात. फॅमिलीचा सपोर्ट ही खरंच खूप प्रेरणादायी घटना. आणि नंतर त्यांनी घरच्यांनी माहिती काढली तर ते खरंच ती फॅमिली प्रॉब्लेमॅटिक होती, म्हणून त्यांना ते लगेच उरकवायचं होतं. हे सुद्धा त्यांनी माहिती काढलं. मुलगी का बरं नाही आपली नाही म्हणता, काहीतरी कारण असेल हे त्यांनी शोधल्यावर त्यांनाही लक्षात आलं. आणि त्यांना कळलं की बापरे, आमच्या पोरीवर आलेलं दुसरं संकट टळलं, आणि तर आपल्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. वन स्टॉप सेंटर या महिला सक्षमीकरणासाठी कसं काम करतात? आता महिला म्हटलं की पुरुष आलाच. कसं आहे की महिला सक्षमीकरण, महिला एकटी सक्षम होऊन चालत नाही, पुरुष पण त्याच्यासोबत ते महिला सक्षमीकरण स्वीकारणारा हवा. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पुरुष सक्षम आहेच, पुरुष सत्ताक पद्धती आहे, पुरुषांचंच वर्चस्व आहे, हे सगळ्या गोष्टी जरी आहे, पण महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम, म्हणजे महिलांजवळ पैसा आला, महिला ती चांगल्या कमाईला लागली, चांगली सुशिक्षित आहे, पण त्या पैशाचा उपयोग ती स्वतःच्या मनाने करते का, स्वतःच्या विकासासाठी करते का, किंवा तिला ते स्वातंत्र्य आहे का की मी माझे पैसे कशासाठी खर्च करावे, किंवा तिला ती जागरूकता आहे का की मी माझा आलेला पैसा मी कुठे गुंतवला पाहिजे, मी सोनं खरेदी केलं पाहिजे की मी SIP केली पाहिजे, किंवा मी बँकेत FD केली पाहिजे, की मी प्लॉट घेतला पाहिजे, की मी माझे पैसे कशामध्ये गुंतवले पाहिजे. सक्षमीकरण, अजून ह्या गोष्टीचं देखील सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. दुसरं एक मला असं वाटतं की आम्ही जेव्हा बघतो की महिला जेव्हा आता कमवायला लागतात
तर त्यांनाही ते वाटायला लागते की मी एकदम सुपर वुमेन झालेली आहे. मी कमवू शकते, मी स्वयंपाकही छान करू शकते, मी घर चांगलं चालवू शकते, मी मुलाबाळांकडे लक्ष देऊ शकते, मी त्यांचं ट्युशनला नेणं आणणं हे सगळ्या गोष्टी. पण ह्या सगळ्यांमध्ये तिला जो ताण येतो, तिचे जे शारीरिक श्रम जात आहे, तर त्यामध्ये तिला तिचे छंद जोपासणे, तिला स्वतःसाठी वेळ देणे, स्वतःच्या विकासासाठी तिला वेळ देणे, हे सगळं बाजूला राहतं. म्हणून मला असं वाटतं की महिलांनी सक्षमीकरण म्हणताना जरा कामाचं बायफर्गेशन पण केलं पाहिजे, की ज्यांना जे शक्य आहे त्यांच्याकडे ते थोडं सोपवलंही पाहिजे. म्हणजे मुलगी सहज येत आहे, ती ते दप्तर फेकत आहे, तिला ते सांगितलं पाहिजे की बेटा हे तू तुझं नीट ते आवरून ठेव, ती तुम्हाला हळूच मदत होईल. त्या चांगल्या सवयी लागल्या तर तुम्हालाच त्याची मदत. जर मिस्टर असेल ठीक आहे, ते नोकरीवर असेल, पण त्यांना जरा वेळ मिळतो आहे तर तुम्ही आता जाता जाता एवढं करा. या गोष्टीचं त्यांना जरा विभागणी पण करता आली पाहिजे, म्हणजे तिला स्वतःसाठी थोडासा वेळ मिळेल, तिचे छंद जोपासण्याला वेळ मिळेल. किती विषय आहेत महिलांसंदर्भात. म्हणजे जे आपण म्हणतो चाकोरीबद्ध, तर ह्या चाकोरीबद्धात आयाच्या बाजूला सुद्धा आपल्याला बघता आलं पाहिजे. महिलांना जाणीव झाली पाहिजे, तेव्हाच एक खरोखर सक्षम आयुष्य आपण जगू शकू, सक्षम आयुष्य आपल्या मुलांना देऊ शकू आणि एक सक्षम समाज घडवू शकू. महिलांच्या जागृतीसाठी वन स्टॉप सेंटरतर्फे कुठले उपक्रम राबवले जातात? आता मगाशी पण आपण म्हटलं की वन स्टॉप सेंटर जर त्या महिलेला माहीतच नसेल तर आम्हाला नेहमीच वाटते की आम्ही इथे बसून असू, पण वन स्टॉप सेंटर माहिती व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे पोलीस पाटील असतील, अंगणवाडी सेविका आहे, आशा सेविका आहे, शिक्षक आहे, म्हणजे जे शिक्षक परिषद होतात त्या शिक्षकांना देखील, ANM असेल, GNM असेल, किंवा महाविद्यालयांमध्ये मुलं मुली शिकत आहेत, बचत गटातल्या महिला आहेत, किंवा जे आता समाजाची कार्यक्रम होतात, ठराविक काहीतरी समाजांची, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही जाऊन ह्या माहिती देतो की वन स्टॉप सेंटर काय. म्हणजे तिथे मोठ्या संख्येने लोक आलेली असतात, शिवाय समाज म्हटल्यावर महिला पुरुष ही देखील आलेले असतात. तिथे हेल्पलाईन नंबर सांगणे, ह्या गोष्टी काय आहे, योजना काय आहे थोडक्यात सांगणे, त्यातले काही अनुभव. शासनाची एक योजना होती की प्रत्येक तालुक्याला समाधान शिबिर आयोजित करावे आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात महिला तिथे उपस्थित राहाव्यात अशी सगळी सूचना होत्या आणि त्या तिथे उपलब्ध देखील होत्या. तर अशा प्रत्येक समाधान शिबिरामध्ये आम्ही जाऊन प्रत्येक तालुक्याला ती माहिती दिली की वन स्टॉप सेंटर काय आहे. त्या दरम्यान प्रत्येक तालुक्यातल्या, म्हणजे तालुक्यामधल्या प्रत्येक गावातल्या प्रातिनिधिक करणाऱ्या 2-2, 3-3 महिला तरी ते होत्या. म्हणजे आम्ही असं विचार करतो की जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत ती माहिती कशी जाईल. मग ती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून असेल, ग्रामसेवकाच्या माध्यमातून असेल, तलाठी असेल किंवा शिक्षक असतील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, कुठल्या का माध्यमातून असेल की वन स्टॉप सेंटर काय आहे हे जर त्यांना माहिती झालं तर निदान कुठली महिला अडचणीत आहे, मुलगी अडचणीत आहे तर ते सांगू शकतील की नाही अशी वन स्टॉप सेंटर आहे, तिथे 5 दिवसाचा निवारा आणि ह्या सगळ्या सुविधा तिथे दिल्या जातात. आम्ही तो प्रयत्न करत असतो. जनजागृती कार्यक्रम आम्ही आतापर्यंत 214, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये 214, कधीपासून म्हणतात 1.5 वर्ष तर आमचं वन स्टॉप सेंटर काय आहे हे थोडंफार आम्हाला समजून घेणे, एस्टॅब्लिश करणे, पीडितांना काय कशा असतात काय हे सगळं एस्टॅब्लिश व्हायला लागलं. आणि त्यानंतरचा जो आकडा आहे आत्तापर्यंत 214 आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतले. त्यामध्ये आत्तापर्यंत 39,741 लोकांपर्यंत पोहोचू शकलो. त्यात 33,222 महिलांपर्यंत आम्ही पोहोचले आहेत. आणि हा जो आकडा आहे हा असं लमसम महिला आहे असं नाही. आम्ही कॉर्नर मीटिंगसुद्धा, म्हणजे छोट्या एखाद्या बचत गटाची मीटिंग आहे तिथेसुद्धा, छोटी आशा सेविका म्हणजे आशा सेविकांचा एक ग्रुप जमलेला आहे तिथेसुद्धा, छोट्या शाळा आहेत तिथेसुद्धा, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही असे प्रोग्राम्स घेतले आणि त्यामध्येही अवेअरनेस केला आहे. आणि त्यातून मग आमच्याकडे एवढ्या पीडिता आता येत आहे. सामाजिक कार्य करताना त्यातल्या त्यात महिलांसोबत, मुलींसोबत
कार्य करताना, त्यांच्या जाणीवा नाणीवा माहीत करून घेताना एक काहीतरी आपल्यात बदल घडतो. असा कुठला बदल असा जाणवला तुम्हाला की नाही या इथे आल्यावर मला हा चांगला बदल किंवा हा बदल माझ्यात आला म्हणून? आता आपण महिला आहोत आणि महिलांविषयी काम करत आहोत, तर बरेच वेळा असे वाटू शकते की महिलांविषयी महिलांना माहितीच असते, पण जेव्हा या ठिकाणी काम करायला लागले आणि अशा प्रकारच्या महिला यायला लागल्या, असे प्रश्न त्यांचे यायला लागले की जाणवायला लागलं की नाही, जेव्हा आपण सहज एखाद्या वेळी बोलून जातो की बघा ना ती लग्न काय तिचा नवरा वारलेला आहे आणि ती सारखी त्या पुरुषासोबत बोलते, तर हे जे आपलं जे बोलणं आहे एखाद्या महिलेविषयी की बघा ना, एखादी महिलेला असं बघून कधीही काय म्हणते त्याच्यावर टिप्पणी करू नये, कारण ती महिला एखादा मित्र म्हणून, एखादा आपल्याला कोणीतरी शेअर करतो आहे आपण म्हणून मदत घेत असेल, याचा अर्थ ती महिला वाईट आहे असं नाही. म्हणजे आम्ही हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम घेतला, तर म्हणजे अवेअरनेस प्रोग्राममध्ये हळदी कुंकवाचा एक कार्यक्रम घेतला, त्यामध्ये हळदी कुंकू म्हटलं नाही त्याला, हा तिळगुळ समारोह असं म्हटलं. त्या तिळगुळ समारोहामध्ये एक अंगणवाडी सेविका महिला होत्या, त्या म्हणजे चांगल्या अर्ध्या वयाच्या 50-55 वर्षाच्या. तर जेव्हा आम्ही विधवा महिलांचा सत्कार केला, त्यांना वाण दिलं, त्यांना हळदी कुंकू लावलं, त्या दरम्यान त्या अंगणवाडी सेविकेचाही नंबर लागला, कारण त्या पण 20-22व्या वर्षी विधवा झालेल्या होत्या आणि त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या कार्यक्रमामध्ये. त्या म्हटल्या की मी आज 55 वर्षाची आहे, पण आज माझ्याकडे कोणी वाकडं नजरेने बघणार नाही, पण जेव्हा मी विधवा झाली तेव्हा मला एक मुलगा आणि मुलगी होती. मी गावामध्येच वाढली, गावामध्येच अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती आणि मी सासरीच राहिली. लोक माझ्याकडे अत्यंत वाईट नजरेने बघायचे. म्हणजे मी कितीही चांगली राहो तरी मला कित्येक अनुभव असे आले की लोक मला अवेलेबल समजायचे. तर हे माझीच नाही, अशी कुठलीही महिला एकल असेल, मग ती लग्न झालेली म्हणजे लग्न स्वतःहून केलं नाही किंवा परित्यक्ता असेल किंवा विधवा असेल, त्या महिलांना ह्या गोष्टींना फेस करावं लागतं. त्यावेळी मला जाणवलं की आपण ह्यासाठी सहकार्य केलं पाहिजे किंवा स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. मी तरी ह्यामध्ये अशी म्हणून राहणार नाही की अरे ती बघा महिला, अरे ती बोलताय बघा, किंवा मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि अशा महिलांसाठी मी काय करू शकेल, म्हणजे जेव्हाही मी अवेअरनेस प्रोग्राममध्ये जाते तर महिलांना म्हणते आपण ही शपथ घेतली पाहिजे स्वतःपासून की मी कुठल्याही महिलेला अशा पद्धतीने बोलणार नाही, तिच्याबद्दल असं बोलणार नाही, किंवा माझ्यासमोर कोणी असं बोलणार असेल तर मी त्याला थांबवणार की असं नाही आहे. ती महिला जर काम करायला निघाली आहे, एकटे म्हणून काय झालं, प्रयत्न करत आहे, चांगली गोष्ट आहे, आपण तिला सहकार्य केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. ही गोष्ट मला यामधून विशेषतः जाणवली. म्हणजे महिलांविषयीची खरी संवेदना काय असते, तिच्या अडचणींमध्ये ते त्या जागी जाऊन कसं समजून घेता येईल, तिच्यासाठी कशी मदत करता येईल, हे यामधून मला शिकता आलं. मोबाईलमुळे आजकाल जो हा मीडिया आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अव्हेलेबल आहे. मुली थोड्या भरकटत आहेत, चुकीचे पाऊल उचलत आहेत. आईवडिलांनी सांगायचा प्रयत्न केला तर आईवडिलांचा राग येतो, शेजाऱ्यांनी मैत्रिणींनी सांगायचं पडलं तर प्रत्येकजण एक शत्रू वाटतो आणि कधीतरी त्यांच्या हातून एक चुकीची पावलं उचलल्या जातात. नुसते चुकीची पावलं नाही उचलल्या जातात, कधी कधी खूप चुकीच्या घटनासुद्धा त्यांच्यासोबत घडतात. मग अशा या नवीन मुली आहेत, यांना काय सांगा? खरं तर हा आत्ता आपल्या यवतमाळ जिल्ह्यातला खूप मोठा गंभीर प्रश्न आणि कॉमन आहे. म्हणजे हा कुठेही मिळेल, गावात मिळेल, वस्तीत मिळेल, शहरात मिळेल, म्हणजे गरीब घरात मिळेल, श्रीमंत घरात अत्यंत कॉमन झालेला आहे. म्हणजे चांगलं सांगणारा व्यक्ती दुश्मन. हो, म्हणजे आमच्याकडे पीडित मुली येतात, अल्पवयीन मुली येतात, आम्ही त्यांना समजवतो की त्या पळून गेलेल्या असतात बरेच वेळा आणि सापडतात तर पोलीस स्टेशनमधून आमच्याकडे येतात किंवा बालकल्याण समितीमार्फत आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना म्हणतो की बेटा, आम्ही त्यांना खूप समजवतो की बेटा की तू आईवडिलांकडे गेली पाहिजेस, तर त्या म्हणते नाही, मी आईवडिलांकडे जाणार नाही, 18 वर्ष होईपर्यंत मला कुठेही पाठवा, इथे ठेवा, कुठेही पाठवा.
माझे आईवडील चांगले नाहीत, त्यांनी लहानपणी मला मारलं, त्यांनी मला असं केलं, ते मला कधी समजून घेत नाही, हाच एक मुलगा आहे मला समजून घेतो. म्हणजे त्यांना त्या प्रेमापुढे काही दिसत नाही. म्हणजे एक उदाहरण तर म्हणजे जिवंत उदाहरण, आणि आम्हाला आजही तिच्याविषयी हळहळ वाटते. अत्यंत देखणी, अत्यंत हुशार, म्हणजे MSc करणारी, तालुका लेवलला MSc करणारी मुलगी, अत्यंत हुशार, मजुरी करणारे आई वडील, आणि तिला ते तरी शिकवत आहे, शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. चांगल्या मध्यम वर्गातली चांगली मुलगी, ती तिला कित्येक वेळा समजून सांगितलं की पळून गेली, आणि मग ती आमच्याकडे आली. तिला कित्येक वेळा सांगितलं की बेटा तू आईकडे जा, आईवडिलांकडे जा, तुझ्यासाठी आईवडील चांगलं स्थळ शोधेल. तो मुलगा मजुरी करणारा, व्यसनी मुलगा, तरी तिचा जीव जो जडला त्याच्यावर की ती ऐकायला तयार नाही कोणाचं. आणि आज आम्हाला तिचा फोन येतो, ती पळून ऐकलंच नाही. आणि 18 वर्षाच्या वर असल्यामुळे आपण तिला प्रेशराईज करू शकत नाही. कायद्याने ती तिचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. आणि तिने निर्णय घेतला की त्याच मुलांकडे जाणार, ती त्याच मुलाकडे गेली, त्याच्याशी लग्न केलं. आज ती 8-9 महिन्याची प्रेग्नंट आहे. आम्हाला फोन येतात तिचे की मी खूप चुकली, आणि तिचा नवरा रोज तिला मारतो. आणि इतकं चांगलं ठिकाणी तिचं लग्न जुळलेलं होतं, म्हणजे तालुका स्तराच्या ठिकाणी सुद्धा, तालुका स्तरावर सुद्धा अशा पद्धतीने एंगेजमेंट केली होती त्यांच्या आईवडिलांनी, कारण लग्न मुलाकडचे करणार होते. तर एंगेजमेंट एवढी मोठी केली, इतकं छान स्थळ होतं, आणि सगळ्या गोष्टी तिला पुढे आयुष्यात शिकू देणार, नोकरी करू देणार, यासुद्धा फॅसिलिटीज तिला द्यायला तयार, शिक्षणाचा खर्च ते घ्यायला तयार, सगळ्या गोष्टी. आणि ती आत्ता पछतावत आहे की मी त्या मुलाशी लग्न केलं असतं तर जास्त सुखी राहिली असते. आज तिला आईवडील विचारत नाहीत, घरी तिला येऊ देत नाही, आणि नवऱ्याकडे राहण्याशी तिला आज पर्याय राहिलेला नाही. शिवाय एक जीव तिच्या पोटात आहे, त्यामुळे त्याचाही तिला प्रश्न आहे. इतके सगळे प्रश्न. आणि अशा असंख्य मुली आहेत त्या ज्या लग्नानंतर पछतावतात किंवा ह्या प्रेमात पडतात, आईवडिलांचं ऐकत नाही आणि पछतावतात. मला असं वाटते की मुलामुलींनी पहिले शिक्षण हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 2 महिन्याचं प्रेम, वर्षभराचं प्रेम, 2 वर्षाचं प्रेम, याच्यात दुरून आपण भेटतो आहे तर तो पोरगा गोडच बोलणार आहे, ती पोरगी गोडच बोलणार आहे, आपल्याला ते प्रेमच वाटणार आहे. घरच्या आईवडिलांना आपण माहीत असतो काय चुकतो काय नाही. आपल्या आईवडिलांना फक्त आपण चांगलं घडावं, आपल्या आयुष्यात एक चांगला व्यक्ती घडावं, चांगलं शिकून आपल्या पायावर मोठं व्हावं, एवढंच वाटत असते. मग त्यासाठी त्यांना कधी रागवावं लागते, कधी मारावं लागते, कधी दडपण आणावं लागते, कधी दाटदपट करावी लागते, कधी कधी कोणाची पद्धत वेगळी असते. याचा अर्थ आईवडील प्रेम करत नाही असं नाही, तुमच्याकडे लक्ष देत नाही असं नाही. ते तुमच्यावर अत्यंत प्रेम करतात, काळजीपोटी हे सगळं करतात. हे आजच्या मुलांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आम्ही सुद्धा जीव तोडून सांगतो, आमच्या पुढे आईवडील येऊन ढळढळ रडतात, पण पोरांच्या डोळ्यातून एक थेंब निघत नाही. आमच्या डोळ्यातूनही निघतो हे सगळं बघून, पण पोरी इतक्या निगरगट्ट झालेल्या असतात त्यावेळेत त्या प्रेमात रडलेल्या मुली, की एक थेंब डोळ्यातून पाणी निघत नाही. तेव्हा खूप भीती वाटते की मुली आज कुठे चाललेल्या आहेत. तर हे मुलींनी लक्षात घ्यायला पाहिजे की प्रेम एका वयानंतर करायचंच आहे. बरेच वेळा आज आईवडील ते पुढे तुम्हाला स्वातंत्र्य देतील, तुमच्या साजेसा जोडीदार निवडायचा आहे तर तुम्हाला स्वातंत्र्य देतीलही, पण तुम्ही आजच हा निर्णय घ्यावा. तुम्ही शिका, पायावर उभे राहा, आणि मग तुम्ही निर्णय घ्या. निश्चित तुमच्या मनाचा, तुमचा जोडीदार आवडीचाच करा, पण तुम्ही त्यासाठी पहिले सक्षम व्हा, कॅपेबल व्हा. हे मला आजच्या पिढीला मानसिक, सांगायचं. शारीरिक आणि शैक्षणिक केपेबल झाल्याशिवाय मुलींना घाई करू नका. आणि आई वडिलांनी एवढं मुलांचं कोणीही हित पाहू शकत नाही जेवढं आईवडील बघतात ना. जेवढं आईवडिलांना वाटतं की मुलं आपली इतकी चांगली घडली पाहिजे, एवढं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे मुलींनी आईवडिलांवर विश्वास ठेवा, आईवडिलांचं ऐका. हे मला कळकळीने सांगायचं आहे. म्हणजे आमच्या वन स्टॉप सेंटरला उद्या पीडिताच आल्या नाही तर खूप छान, म्हणजे यूच नाही असं नाही, पण अशी वेळच त्यांच्यावर येऊ नये की वन स्टॉप सेंटरला ते येत आहे, अल्पवयीन मुली पळून जातात आणि पोलीस स्टेशनमधून आमच्याकडे येतात, अशी वेळच येऊ नये ना. म्हणजे अल्पवयीन मुली अशा गुरफट्यात गुंतूच नाही.
ही मला खरं तर मनातून वाटते. त्यासाठी आपण सगळ्या मुलींनीसुद्धा विचार करावा. कुठल्या जास्तीत जास्त कारणाने पीडित मुली आलेल्या तुम्हाला जाणवल्या? बरीच वेळा नवरा बायकोंचं पटत नाही किंवा मुलींचं ऐकून घेतल्या जात नाही. संगत हा खूप मोठा विषय. म्हणजे मुली आमच्याकडे आल्यावर म्हणतात की माझ्या आईवडिलांनी मला समजूनच घेतलं नाही. इतकं कॉमन वाक्य वापरतात की जेव्हा मग आईवडील येतात, भेटतात, बोलतात, मग सगळे आम्ही चर्चा करतो, नातेवाईकांशी बोलणं होते, तेव्हा कळते की आईवडील किती जीव लावत आहेत. म्हणजे मुलगी पळून जात आहे, महिनाभर 2 महिने राहून येत आहे, बरेच वेळा प्रेग्नेंट होऊन येते, तरी आईवडील म्हणते आम्ही स्वीकारतो. म्हणजे इतकं मोठं मन जर आईवडील करत आहे, खरंच त्या आईवडिलांना काळजी नसेल का? खरंच त्या मुलांविषयी प्रेम नसेल का? तर असं अजिबात नाही आहे. मग आम्हाला कळायला लागते की काही नाही आहे. हे मुली जे म्हणतात नाही, कॉमन वाक्य बोलतात बरेच वेळा की आमच्या आईवडिलांना आमची काळजीच नाही आहे, आमच्यावर प्रेमच करत नाही. हे मुली कॉमन बोलायला लागले आहे. त्या अर्थ दुसरा घेतात आईवडिलांच्या वागण्याचा आणि त्या प्रेमात असतात. मी मगाशी सांगितलं की त्या प्रेमातच एवढ्या असतात, प्रेमात की त्यांना दुसरं काही बघायचंच नसतं. तुमच्या सेंटरतर्फे जसं तुम्ही सांगितलं की काही महिलांना पहिले 5 दिवस होते, नंतर आता 10 दिवस झाले, पण त्यानंतरही काही महिलांना माहेरी नाही जायचं, सासरी नाही जायचं. तर मग अशा महिलांना तुम्ही असं त्या स्वतः सक्षम झाल्या पाहिजे किंवा असं कुठे पाठवता की त्या घडल्या पाहिजे म्हणून? आता बऱ्याच मुली असतात की त्यांना माहीला कुठेच जायचं नाही, आईकडे मुली पण अशा असतात की त्यांना घरी खूप त्रास आहे आणि त्यांना जायचं नाही. मग आपल्या इकडे वर्किंग वुमेन हॉस्टेल एक संकल्पना आहे. तर सखी निवास म्हणून आता त्याला नाव दिलेलं आहे. महिला बालविकास विभागांतर्गत ही काम करते. तर इथे मुली किंवा महिला काम करू शकतात आणि आपल्या काही कामाचे टक्केवारी म्हणजे काही नॉमिनल पैसे असतात ते वर्किंग वुमेन हॉस्टेलला आपल्याला द्यावी लागतात, जेवणाचा आणि खाण्याचा खर्च, आणि तिथे राहू शकतात. अशा बऱ्याच महिला तिथे राहतात. सिक्युरिटी असते, व्यवस्थित प्रशस्त इमारत असते, सगळी तिथे सुविधा असते. तर अशा ठिकाणी त्या मुली राहू शकतात, महिला राहू शकतात जर ते वर्किंग असेल तर. पण जर त्या वर्किंग नाही आहेत तर म्हणजे त्या कमवत नाहीत किंवा आजच्या क्षणाला त्यांना काही सुचतच नाही की आम्ही आता काय करावं आणि आम्हाला असं शेल्टर पाहिजे की मला मुलाबाळांसह तिथे राहायचं आहे, तर अशावेळी आपले स्वाधारगृह आहे शासनाचे, राज्यगृह, आधारगृह, तर ह्या ठिकाणी आपण निवाऱ्याकरिता त्यांना पाठवतो. त्या ठिकाणी मुलाबाळांसह राहण्याची व्यवस्था असते. म्हणजे तिथे मुलांचं शिक्षणाचा खर्च शासन उचलते आणि महिलेचा खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा खर्च उचलते. तिथूनसुद्धा एखादी महिला म्हणत असेल की मी जरा 2-4 तास कुठंतरी थोडंफार पार्ट टाईम काम करून येते म्हणजे माझ्याजवळ थोडे पैसे राहतील, तर अशीसुद्धा तिथे सुविधा आहे. नागपूरला राज्यगृह आणि स्वाधारगृह आहे, अकोल्यालासुद्धा आहे. तर अशा ठिकाणी आम्ही त्यांना रेफर करतो. आगामी काळात पुढे वन स्टॉप सेंटरचे काय उपक्रम राहतील किंवा त्यांनी काय योजना आखल्या आहेत? आम्हाला गावातल्या म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या तालुका, शेवटचा तालुका, त्यातलं शेवटचं गावातलं शेवटच्या घरापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे की वन स्टॉप सेंटर आहे काय. म्हणजे आम्ही बरेच वेळा आता एवढे अवेअरनेस प्रोग्राम घेतो आहे, आकाशवाणीच्या माध्यमातून मुलाखतीद्वारे ते प्रसारित झालेलं आहे की वन स्टॉप सेंटर काय आहे, हेल्पलाईन नंबर्स काय आहे. पण आम्हाला असं वाटतं की आणखीन वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचावं, म्हणजे त्या महिलांपर्यंत, म्हणजे जी गरजू महिला आहे ती इथपर्यंत आली पाहिजे. असं होऊ नये की त्या महिलेला माहीतच नसेल की वन स्टॉप सेंटर काय आहे आणि तिला गरज आहे. तर आमचा प्रयत्न असतो की असं होऊ नये, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी आणखीन अवेअरनेस प्रोग्राम आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे ग्रामसेवक असेल असे शेवटच्या टोकापर्यंत जी काम करणारी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचून कसं प्रसार करता येईल. विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे आपण म्हणतो की लहान मुलं ही खूप छान पब्लिसिटी करतात, तर विद्यार्थी म्हणजे जास्तीत जास्त शाळांमध्ये सुद्धा मी ह्या माहितीचा प्रसार करू असं आमचं पुढचं नियोजन आहे. तुमच्यातर्फे एक वुमन हेल्पलाईन चालवलं जातं. हो.
जो क्रमांक आहे 181, त्याबद्दल आणखी सांगाल? आता 181 ही अशी हेल्पलाईन नंबर आहे की महिला म्हणजे कुठलाही हेल्पलाईन नंबर हे आपण आपल्या मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल आणि फार स्मार्टफोन नसेल, छोटासा असेल, त्यावरूनही आपण करू शकतो. आणि बॅलन्स नसताना बॅलन्स नसेल तरीसुद्धा. आणि महत्त्वाची गोष्ट की बरेच वेळा आपल्याला एखाद्या महिलेला मदत करायची आहे, पण आपल्याला काय वाटतं की अरे आपण तिला मदत करायला जाऊ पण आपलाच नंबर कळून जाईल, मीच केला, कोणी सांगितली माहिती तर ह्या महिलेने सांगितली बाबा, तर आपल्याला वाटते की ज्याने फोन केला त्याचा नंबरसुद्धा माहिती होऊ नये. तर ही सुद्धा यामध्ये सुविधा आहे की आपण जर आपण एखाद्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला तर कोणी केला आहे हे कळत नाही. अच्छा. तर हे माहिती पडायचं नसेल तर 181 ही हेल्पलाईन नंबर जी आहे ही फक्त महिलांसाठी आहे. महिलांच्या संदर्भात तिला कुठल्याही प्रकारची म्हणजे तिला निवारा हवा आहे, तिला मारहाण होत आहे किंवा तिच्या मुलीला काही त्रास आहे, कोणी लैंगिक अत्याचार तिच्यावर करत आहे, तिला कुठे कामाच्या ठिकाणी कोणी लैंगिक अत्याचार करत आहे, तिला सिक्युअर्ड वाटत नाही त्या ठिकाणी, असे कुठली कारणं असतील तर 181ला ते कॉल करू शकतात. हा कॉल पहिले कंट्रोल रूम पुण्याला जातो आणि तिथून आमच्याकडे डिस्ट्रिक्टला तो फॉरवर्ड केला जातो. आपल्याकडे त्याची WHLची एक सिस्टीम आहे, त्यामध्ये आपण ते पूर्ण रेकॉर्ड म्हणजे मेंटेन केला जाते की ती महिला आहे, तिचा वेळेवर फॉलोअप घेतला जाते. तिला तात्काळ मदतीची गरज असेल, समजा आता तिला फार नवरा मारहाण करतो आहे किंवा खूप तिला अशा ठिकाणी असं वाटत आहे की मी आता इथे खूप इन्सिक्युअर ठिकाणी आलेली आहे, मला इथून निघणं गरजेचं आहे, तर तशावेळी जर तिचा आपल्याकडे फोन आला तर आपण तिला 112 जो पोलीस हेल्पलाईन नंबर आहे, आपण तिला लगेच सांगतो की तू 112ला कॉल कर, तिथे पोलीसची गाडी लगेच येणार आहे आणि पोलीसची व्हॅन येते. 10 ते 15 मिनटात रिचिंग टाईम आहे तिचा. लोकेशन घेऊनसुद्धा येते ती, म्हणजे समजा बरेच वेळा ॲड्रेस सांगता आल्या नाही तर ती लोकेशन घेऊन तिथे येते आणि तुम्हाला तिथून रेस्क्यू करते. तर असं पण आपण रेफर करतो आपल्याला जर रेफरची गरज असेल तर. आणि जर तिला वाटत असेल की निवाऱ्याची गरज आहे, आपण तिला वन स्टॉप सेंटरला बोलतो. काउन्सिलिंगची गरज आहे, काउन्सिलिंगसाठी सुद्धा ती किंवा लिगल ॲडवाईस ती वन स्टॉप सेंटरला येऊ शकते आणि आपण त्यांना बोलवतो, त्या येतात. पण बरेच वेळा सायबर क्राईमच्या केसेससुद्धा 181वरून आपल्याकडे येतात, मग आपण त्यांना ती माहिती देतो, सायबर सेलला पण पाठवतो. सायबर सेलच्या केसेस पण वन स्टॉप सेंटरतर्फे चालवल्या जातात, राबवल्या जातात. इव्हन मी म्हणेल चालवण्यापेक्षा राबवल्या जातात. हो, आपल्याकडे अशी जर केस आली की सायबर सेलची आहे ती एक मध्यंतरी आपल्या हॉस्पिटलमधूनच एक डॉक्टर महिलेचा फोन आला आणि त्यांचं म्हणणं होतं की मला एक जण सारखा म्हणजे फोनवरून धमक्या देतो आहे किंवा खराब मेसेज पाठवतो आहे, तर मला फार भीती वाटते, कारण तो कुठलाही असू शकतो. तर डॉक्टरला कुठलंही काम करावं लागते, म्हणजे कोणी पण कुठल्याही पुरुषाच्या संपर्कात त्यांना इंजेक्शन देण्याच्या माध्यमातून, ड्रेसिंगच्या माध्यमातून यावं लागते. तो कुठलाही असू शकतो, मला फार भीती वाटत आहे. तर आम्ही त्यांना लगेच सायबर सेलला पाठवलं आणि तिथून त्यांना लगेच तो कोण व्यक्ती आहे, काय करतो आहे, मग त्याच्यावर कार्यवाही झाली तर आपण त्यांना रेफर करतो. तर ते तसं त्या दरम्यान केलं गेलं. खूप छान अशी आपल्याला आज माहिती मिळाली. वन स्टॉप सखी वन स्टॉप सेंटर काय आहे, कसं काम चालतं आणि ते आपल्या महिलांसाठी कसं उपयोगी आहे, कशा तऱ्हेने आपण एकमेकींना मदत करू शकतो, अडचणीच्या महिलेला त्यातून बाहेर काढू शकतो. खूप अशी माहिती आपल्याला मिनल जगताप मॅडमने दिली. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद.